आता तसं सांगायचं जर मी म्हटलं ना तुम्हाला, तर ही याची जी सुरुवात आहे ही 2017 साली झाली. 2017 मध्ये या घोरपडेंनी या सगळ्या विषयाचा पाठपुरावा सुरू केला. 2019 मध्ये घोरपडे हे मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की भाऊ, माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. आमच्या शिक्षण संस्थेमध्ये एक बोगस शिपाईची नेमणूक झालेली आहे आणि तो बोगस शिपाईची तक्रार मी केलेली आहे, पण मला त्या तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेमधून त्रास दिला जातोय, संस्थेत हजर करून घेतलेलं जात नाहीये आणि आता माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली, मला आत्महत्या करण्याशिवाय तर पुढे काही दिसत नाहीये. त्याच्यानंतर मग मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये खोलवर गेलो, जिल्हा परिषदेला गेलो, माहिती घेतली. तर जिल्हा परिषदेला गेल्यावर असं मला कळलं की शिपाई भरती ही 2012ला बंदच झालेली आहे आणि शिपाई भरती जर 2012ला बंद झाली तर मी ही 2013ला हा शिपाई आला कसा. तर त्यांनी मला असं सांगितलं की तर संस्थे चालकांनी 2015ला दुसऱ्यांना विकलेली आहे. आणि मग त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही माहिती घेत गेल्यानंतर 2023 पासून त्या सगळ्या विषयाचा मी पाठपुरावा केला. पाठपुरावा केल्यानंतर सुनावणी झाली. सुनावणीमध्ये सत्य समोर आलं. संस्थेचे अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड, संस्थेचे मुख्य शाळेचे म्हणजे शिवछत्रपती प्राथमिक माध्यमिक विद्यालय या माध्यमिक विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत दिलीपजी काळे हे त्या मुख्याध्यापक पदावर आहेत आणि त्याच इंडियन एज्युकेशन सोसायटीचे जे खजिनदार आहेत नानासाहेब सोमनाथ मोहिते. नानासाहेब सोमनाथ मोहिते हे खजिनदार पदावर कार्यरत आहे आणि ते कार्यरत असतानाच त्यांनी ती शिपायाची बोगस बनावट मान्यता तयार करून शासनाकडून 11,26,438 रुपयाचा शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे. आणि हे सगळं उजेडात यायला हा इतक्या वर्षाचा कालावधी झालेला आहे. आम्ही त्या पोलीस प्रशासनाला वारंवार भेटलो, शिक्षण मंडळात सगळ्यांना भेटलो आणि ते सगळं करत असताना आज अखेर म्हणजे तुम्हाला 11 तारखेला पोलीस प्रशासनाने इंडियन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रमेश श्रीपती गायकवाड, मुख्याध्यापक दिलीप श्रीराम काळे, त्याच्यानंतर खजिनदार संस्थेचे खजिनदार व शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते व तत्कालीन सचिव अशा नावाने त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात एक धक्कादायक बाब आम्हाला त्याच्यानंतर एक असे कळाले की ज्या वेळेस ह्या संस्थेचं सगळं मस्टर चेक करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी छाया महेंद्रकर मॅडम गेल्या होत्या, त्याच वेळेस तिथून 2 किलोमीटरवर सर्वे नंबर 46 टिळेकर नगर आहे आणि त्या टिळेकर नगरमध्ये ह्याच खजिनदार इंडियन एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार आणि शिपाई नानासाहेब सोमनाथ मोहिते यांनी त्यांचा पदाचा त्यांच्या पैशाचा गैरवापर करून त्या टिळेकर नगरमध्ये एक 2 गुंठ्याचा प्लॉट खरेदी केला आणि तिथं बेकायदेशीर 4 मजली बिल्डिंग बांधली आणि 4 मजली बिल्डिंगमध्ये कुठलीही कसली शासनाची मान्यता नसताना तिथं शाळा चालू केली. ॲक्टिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल या नावाने शाळा चालू केली. 1ली ते 7वीचे तिथं वर्ग चालू केले आणि त्या वर्गामध्ये आज त्या शाळेमध्ये त्या 2 गुंठ्याच्या अनधिकृत 4 मजली शाळेमध्ये आज 174 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या टिळेकर नगर भागातले. तर त्यानंतरनं ज्यावेळेस महेंद्रकर मॅडमनी ती सगळा चौकशी अहवाल तयार करून पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे या महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात तो सगळा विषय पाठवला. त्यानंतरनं 4 तारखेला म्हणजे 4 नोव्हेंबरला शंकर मांडवी म्हणून त्या भागातले निरीक्षक आहेत की त्या भागात ज्या काय अधिकृत अनधिकृत शाळा त्यांच्यावर लक्ष ठेवणं वगैरे या सगळ्या गोष्टींचं ज्यांच्याकडं ते सगळं नियोजन आहे असे शंकर मांडवे साहेबांना त्यांनी 4 तारखेला पत्र दिलेले. त्यानंतरनं मी आजही त्यांना भेटायला गेलो तर तिथं मला कुणी उपलब्ध भेटलेलं नाही, उपलब्ध झालेलं नाही. चौकशी अजून अहवाल आलेला नाही. चौकशी अहवाल येईल, शाळा बंद होईल, ते सगळ्या गोष्टी मान्य झाल्या. पण आज त्या 174 विद्यार्थ्यांचं काय? आज त्या 174 विद्यार्थी पुण्यासारख्या या शिक्षणाचा माहेरघर असलेल्या पुण्याचं नाव आज संपूर्ण देशात आहे आणि अशा या ठिकाणी शिक्षणाकडं व्यवसाय म्हणून बघितलं जातं. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जातो. त्या भागातील सर्वसामान्य लोकांना माहीत नाही की बाबा ही शाळा अधिकृत आहे का अनधिकृत आहे हे लोकांना माहीत नाही. तुम्ही शासनात तिथं शाळेवर जर ॲक्टिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल बोर्ड लावला तर लोकांना वाटणार ही शाळाच आहे. आज त्यांच्याकडून हजारो रुपये फी घेतली जाते आणि त्यांना आज 2 गुंठ्यामध्ये म्हणजे तिथं कुठलीही सुखसुविधा काही नसताना शाळा ही विना अनुदानित तत्वावर आहे. ॲक्टिव्ह इंग्लिश मीडियम सेल्फ फायनान्स. मग सेल्फ फायनान्स आहे तर त्याची जी मान्यता ती पण मान्यता त्यांनी बनावटगिरी करून सर्वे नंबर 59 साईनगर कोंडवा बुद्रुक या ठिकाणी मिळवलेली आहे
आणि त्याच मान्यतेच्या आधारे त्यांनी तिथून पुढं सर्वे नंबर 46 टिळेकर नगर या ठिकाणी बेकायदेशीर 4 मजली बिल्डिंगमध्ये 2 गुंठ्यामध्ये ती शाळा चालू केलेली आणि तिथं आज 174 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांचं काय, उद्या जर यांनी शाळा बंद केली त्या विद्यार्थ्यांचं काय? हो, 2 गुंठ्यामध्ये 4 मजली बिल्डिंग बांधलेली आहे, तर त्या 2 गुंठ्यामध्ये 4 मजली बिल्डिंग मध्ये काय सुविधा असणार आहे? ना शाळेचं ग्राउंड आहे, ना पिण्याचं पाण्याचं टाकी आहे, ना कंपाऊंड आहे, ना वॉल कंपाऊंड आहे, काही नाहीये. हा फक्त पैसे कमवण्याचा एक सोपा मार्ग झालेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, की शाळा चालू करा, कायदेशीर बेकायदेशीर. आणि त्याला हे जे शंकर मांडवे सारखे जे अधिकारी आहेत त्यांचा कुठेतरी सहभाग जाणवतो, की जर त्यांना ती इतके दिवस झाले शाळा चालू आहे त्यांच्या लक्षात आलं नाही. तुमची मागणी काय आता? माझी मागणी तीच आहे की आज ह्या 174 विद्यार्थी जे त्या टिळेकर नगर भागातील शिक्षण घेत आहेत, या विद्यार्थ्यांचं पुढे हे शिक्षण मंडळ करणार काय? कारण का त्या विद्यार्थ्यांना उद्या जर यांनी शाळा बंद केली तर त्या विद्यार्थ्यांचं समायोजन कुठं करणार आहे? आज 6 महिने होऊन गेले, काही दिवसानंतर परीक्षेचे दिवस आलेले आहेत. मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? हे प्रशासन जबाबदार आहे का त्या शाळेचे संचालक मंडळ जबाबदार आहे? अशा बेकायदेशीर शाळा करून तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्राशी खेळ करत आहे, विद्यार्थ्यांशी खेळ करत आहे, आणि हे योग्य नाही. याच्यावर जर उद्या मी सांगितलं ना तुम्हाला, जर याच्यावर जर यांनी ताबडतोब त्या 174 विद्यार्थ्यांचा जर प्रश्न सोडवला नाही तर इथं पुढं ज्या पद्धतीने आम्ही उतरू ती पद्धत या महानगरपालिकेला. 2009 माझं नाव सचिन विठ्ठल वरपडे, साईनगरला राहतो. 2009 पासून मी शाळेमध्ये लिगली आहे, मान्यता प्राप्त. नंतर 2016ला माझी तब्येत बिघडल्यामुळं मी गेलो. नंतर मी शाळेमध्ये हजर होण्याचा प्रयत्न केला, पण मला हजर करून घेतलं नाही. तिथं माझ्या जागा बोगस शिपाई भरला दुसरा, त्याचा पगार काढायला सुरुवात केली. मी म्हटलं मला घ्या तिथं शिपाई पदावरती, माझ्या आहे ह्या पदावरती, मला काही शाळेत घेतलं नाही त्यांनी. नंतर मी पत्रव्यवहार शिक्षण मंत्र्यापर्यंत केला, पण माझं काय कुठेही जुमावलं नाही. पुणे महानगरपालिकेला, शिक्षण मंडळात सगळीकडे पत्रव्यवहार केला, पण काय जुमावलं नाही. मला माझी मानसिक स्थिती अगदी बिघडली होती. मी आत्महत्येच्या तयारीत होतो. परत तेवढ्यात भाऊ मला भेटले. भाऊंनी मला सगळं सहकार्य केलं. भाऊंना म्हटलं माझी परिस्थिती नाही, आता मी पुढे काही करू शकत नाही म्हणून नंतर मी भाऊंना लेखी स्वरूपात पत्र दिलं, मला ह्याच्यात मनसेतर्फे काहीतरी कारवाई करून तुम्ही हे करा. भाऊंनी परत तिथून पुढे माझ्या संपूर्ण कारवाईला गणेश भाऊ नायकवडे यांनी सगळं सहकार्य केलं. आजपर्यंत सहकार्य त्यांनी केलं आणि इथून पुढे ते करतील. मला फक्त न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे. शासकीय सेवेत शासकीय सेवेत न्याय मिळावा.